आणि एक 5-10 मिनिटांमध्ये आपण आपल्या मान्यवरांचे विचार आपल्याला ऐकायचे, आपणही त्यासाठी बसलेलो आहोत इथे. तर एक 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर आपण लगेच येतो. तसा महिला दिन प्रत्येक दिवशी असतो, आपल्या घरामध्ये असतो, परंतु आज हा ऑफिशियली महिला दिन म्हणजे काय असतं की तुम्हाला ऑफिशियली तुम्हाला तुमचा आभार व्यक्त केला पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. परंतु महिलांचा आपल्या घरामध्ये आवाज असतो, तो समाजामध्ये असतो का? नसतो. का नसतो? कारण त्याचं कारण त्यांनी केलेल्या त्यागामध्ये. बहीण भाऊ असले तर भावाला शिकवण्यासाठी बहिणीचं शिक्षण मागे राहतं. कालांतराने लग्न करायचं म्हणून शिक्षण कधी कधी मागे राहतं. मग लग्न झाल्यानंतर संसाराची जबाबदारी होते म्हणून करिअर मागे राहतं. आणि मग सर्व रीतीने अशा मागे मागे राहिल्यानंतर कधीतरी पुढे जाण्याची इच्छा सर्व स्त्रियांमध्ये होणं साहजिकच आहे. आणि म्हणून कदाचित असेल की शासनाने महिला बचत गटाचा संकल्पना अंमलात आणली. त्याच्यामध्ये हेतू काय आहे? ते समाजामध्ये मागे राहिलेले गट आहेत, मागे राहिलेले जे लोक आहेत, आर्थिक परिस्थितीने जे मागे राहिलेले आहेत. लक्षात ठेवा की सगळ्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टीचं मूळ हे आर्थिक सुबत्ता आहे. तुमच्याकडे आर्थिक सुबत्ता नसेल तर काय नसणार? शिक्षण येऊ शकत नाही, किंवा प्रतिष्ठा मिळू शकत नाही, चांगली जीवनशैली तुम्हाला मिळू शकत नाही. सर्वप्रथम आपण काय सुधारलं पाहिजे की आर्थिक शैली. पण तुम्ही शिक्षणामध्ये मागे राहिला, शिक्षणामध्ये मागे राहिल्यामुळे नोकरी मिळणं कठीण आहे. ज्या काळामध्ये नोकरीमध्ये जॉईन होणं आवश्यक होतं त्यावेळेला तुम्ही नोकरी सोडली आणि घरचा भार स्वीकारला. त्यामुळे आता नोकऱ्या मिळणं कठीण आहे वाढत्या वयामध्ये. मग अशा प्रकारे असं करत असताना तुम्हाला काय उपाययोजना काय? आणि ह्या उपाययोजनाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा बचत गट हा एक काय होतं, एक सुवर्ण किरण आपल्याला दिसतं. तर बचत गट म्हणजे काय? साधी कल्पना आहे की एका एरियामध्ये, एखाद्या विभागामध्ये, एखाद्या प्रभागामध्ये ज्या महिला एकत्र येत आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती थोडीशी समान आहे. पण मागे नसले पाहिजे असं काही गट नाही. मागे राहिलेले गट थोडं काम करतात, थोड्या प्रमाणात भांडवल करतात. जे थोड्याशा चांगल्या घरातल्या महिला असतात त्या अजून महिला करतात. बरं, हे असंच नाही आहे की महिलांनीच केलं पाहिजे. बचत गट ही संकल्पना महिलांनी केली पाहिजे असं कुठे नाही. बचत गट पुरुष पण करू शकतात, परंतु पुरुष गट नोकरीमध्ये बिझी असतात, त्यांना फिक्स टायमिंग असतं. त्यामुळे काय होतं, फ्लेक्झिबल टायमिंगचा जो उपक्रम असतो तो उपक्रम महिलांच्या माध्यमातून महिलांकडे तो वळता गेला. पण असं कुठेच नाहीये की पुरुष बचत गट करू शकत नाही. म्हणजे माझ्या माहितीचे पुरुष बचत गट पण आहे. आता हे केल्यानंतर काय असतं की मेन गरज काय आहे की भांडवल, नंतर काय मार्गदर्शन, नंतर काय मार्केटिंग, आणि सर्वप्रथम बचत गट फॉर्म करण्यासाठी, संस्थाची स्थापना करण्यासाठी आवश्यक असलेलं मार्गदर्शन. मी खरोखर स्वयंसिद्धा फाउंडेशनचं अभिनंदन करतो की त्यांनी या प्रकारे याच्या पुढे एक पाऊल टाकलेलं आहे का, जेणेकरून त्यांना महिलांना आपण काय करू शकतो, त्यांना मार्गदर्शन मिळतं की बचत गट कसे फॉर्म केले पाहिजे. आता बचत गट फॉर्म केल्यानंतर काय होतं, थोडंसं कॉन्ट्रीब्युशन त्यांना दर महिन्याला गोळा करावं लागतं. जे बचत गटाचे असतात त्यांना म्हणजे बँकेमध्ये जमा करावं लागतं. मग त्यांच्याकडे शासनाचं काही आणि हे सर्व झालं असतं जेव्हा त्यांना कोणताही व्यवसाय जेव्हा करावा लागतो त्या व्यवसायासाठी आवश्यक ट्रेनिंग लागतं. तुमचा कुठलाही कार्यक्रम असू दे, अगरबत्ती बनवण्याचा कार्यक्रम असू दे, आणि ते ज्ञान जे आहे ते मार्गदर्शन, त्या ज्ञानाचं मार्गदर्शन स्वयंसिद्धा फाउंडेशनच्या तर्फे मार्गदर्शन ते होतं. मग त्यासाठी फक्त मार्गदर्शन केलं, मग मार्गदर्शन करून होतं का? फक्त मार्गदर्शन काय होणार, मॅन्युफॅक्चरिंग चालू होतं. मग मार्केटिंग कसं करायचं? त्या मार्केटिंगसाठी लागणारं सर्व जे माहिती आहे, मार्केटिंगसाठी ब्रँडिंग कसं करावं लागतं, चॅनल पार्टनर कसे अपॉइंट करावं लागतात, आणि या संदर्भात सर्व मार्गदर्शन जे आहे हे मार्गदर्शन, किंवा इव्हन बँकातून कर्ज कसं काढायचं या संदर्भाचं सर्व मार्गदर्शन करायचं स्वयंसिद्धा फाउंडेशनच्या तर्फे दिलं जातं. आपले
माझे मित्र पैठणकर साहेब आहेत, हे पण सीएच्या कोर्समध्ये आहेत, त्यांना पण या कोर्समध्ये संपूर्ण माहिती आहे, अनेक बँकांशी संबंध आहेत. मंचेकरचा अतिशय उत्कृष्ट ट्रेनर मला जाणवतात की उद्योग विभागामध्ये ते प्रशिक्षक म्हणून पण आहेत, आणि मंचेकर तर ऑलराऊंडर, काय बोलायचीच गोष्ट नाही. अशा प्रकारे एक चांगलं ब्रँडिंग, सगळा एक चांगला गट या ठिकाणी स्वयंसिद्ध. आणि त्यात विशेष म्हणजे काय की सर्वांचा हेतू एक आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, हे महत्वाचं असतं. पुष्कळ ठिकाणी लोक एकत्र येतात, पण त्याच्या हेतूची जी शुद्धता आहे, पवित्रता आहे, ती तुम्ही बघून चाचपून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आता हे झालं बचत गटाबद्दल, पण बचत गटाबद्दल काही म्हणजे गैरसमज पण आहे. जेव्हा बचत गट आपण फॉर्म करतो तेव्हा बचत गट हा उद्योग आहे, हा धंदा आहे, हा एका दिवसात तुम्हाला पैसे मिळणार नाही. जसं तुम्हाला नोकरी मिळणार तर पहिल्या दिवसात तुम्हाला 10,000ची नोकरी मिळते का? नाही. पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागतं? अप्रेंटिसशिप करावं लागतं, तुम्हाला सिद्ध दाखवावं लागतं. तुम्ही तिथे जर व्यवस्थित योग्य दर्जा तुमचा जर झाला तरच तुम्हाला परमनंट करतात, बरोबर आहे ना? तर काय असतं, अप्रेंटिसशिप असतं. अशा प्रकारे बचत गट जो आहे, बचत गट यशस्वी होण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो. मग जे लोक वेळ देऊ शकतात अशाच लोकांना तुम्ही बचत गटाचा सभासद करा आणि त्यांच्या माध्यमातून आणि समविचारी लोकांना. बरोबर, असं पण नाही की तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगचा बचत गट केला पाहिजे. तुम्ही डोंबिवलीमध्ये राहता, तुम्ही याच्यामध्ये आपल्या मुंबईमध्ये आहात, तुम्ही मार्केटिंगचे पण बचत गट महामंत्री झाले पाहिजेत. मार्केटिंगचे पण बचत गट करू शकतो का? त्या बाबतीत पण आपण काय विचारयोजना करू शकतो का? आता विचारयोजनेमध्ये मागे एकदा अशा एका कार्यक्रमात बोलताना एक सेंट्रिक मार्केटिंगची एक स्कीम आहे. सेंट्रिक मार्केटिंग म्हणजे काय? तुम्ही तुमच्याकडे कुठला पदार्थ, आता समजा चॉकलेट्स आहे किंवा अगरबत्ती आहे, बरोबर आहे? अगरबत्ती तुम्ही काय करायची? तुम्ही पहिल्यांदा काय करायची? अगरबत्ती स्वतःच्या घरामध्ये वापरा. जर ती अगरबत्ती तुम्ही स्वतःच्या घरामध्ये वापरत नसाल तर तुम्ही दुसऱ्याला कशी सांगणार की अगरबत्ती चांगली आहे म्हणून? तुम्ही स्वतःच्या घरामध्ये अगरबत्ती वापरा. मग काय करा? तुमच्या नातेवाईकांना कळा, तुमच्या बहिणी असतील, वहिनी असतील, नणंदा असतील, त्यांना जावा. पण जिथे इमोशनली होते, इमोशनली तुमचं काय होतं, तुमचा मार्केटिंग करू शकता तुम्ही. मग त्यांच्या एकदा त्या खुश झाल्या का लक्षात काय ठेवणार? तुमची जाऊबाई असेल ना, ती तुमच्या कार्यक्रमात तुमच्या प्रॉडक्टबद्दल योग्य माहिती तुम्हाला देईल, चांगलं आहे की वाईट आहे, बरोबर आहे? आणि अशा रीतीने तुम्हाला योग्य फीडबॅक मिळाल्यानंतर तुम्ही त्यानुसार काय होतं, इम्प्रुव्हमेंट होत जाणार. मग जेव्हा तुमची अशीच इम्प्रुव्हमेंट हळूहळू होत जातील, मग तुम्ही काय करणार? त्यांच्या रेफरन्सने द्या, इमारतीमध्ये द्या, बिल्डिंगमध्ये द्या, तुम्ही ज्या सेवाभावी संस्थेमध्ये तुम्ही जाता त्याच ह्याच्यामध्ये घ्या, भक्ती परिवार सत्संगामध्ये जिथे जाता त्या सत्संगामध्ये तुम्ही विक्री करा. अशा आणि मुंबई, विशेषतः मुंबई, ठाणा आणि डोंबिवली हा एरियामध्ये काय क्राऊडेड एरिया, त्या माणसांची काय कमी नाहीये, बरोबर आहे? अशा ठिकाणी तुम्ही मार्केटिंगचे उपक्रम जर केले बचत गटाच्या माध्यमातून तर ते पण जास्त प्रमाणामध्ये उपयोगी होऊ शकतात. आणि हे सगळं जे उपाययोजना आहे, सगळं जे काय ज्ञान आहे, हे सगळं ज्ञान स्वयंसिद्ध फाउंडेशनच्या मार्फत तुम्हाला प्राप्त करून दिलं जातं. जेव्हा तुम्ही या संधीचा निश्चितपणे वापर करून घ्या आणि आर्थिक सबलीकरणाकडे तुम्ही लक्ष द्या, कारण आर्थिक सबलीकता असल्याशिवाय जगामध्ये कुठली गोष्ट शक्य नाही. एवढंच मी सांगून आपल्याला लागेल. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. येणाऱ्या काळामध्ये म्हणजे साधारण 3 महिन्यानंतर आपल्या स्वयंसिद्ध फाउंडेशन मार्फत मालवण तारकर्ली विभागामध्ये तेथील महिलांसाठी उपक्रम सुरू होत आहेत आणि मला वाटतं की त्यासाठी सरांचं मोठं गायडन्स आपल्याला तिथे भेटणार आहे. सध्या आपण ज्या प्रक्रियेतून जातो, भारतामध्ये जशी पुरुषप्रधान संस्कृती होती ती कालांतराने बदलत गेली. 1910 पासून महिला दिवस साजरा होत गेला. साधारणतः स्त्री पुरुष समानता प्रत्येक लेवलला सांगितलं जातं की स्त्री पुरुष समानता आहे, आपण केलं पाहिजे. तर माझ्या मते माझं स्वतःचं असं वैयक्तिक आहे की स्त्री पुरुष समानता तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक स्त्रीला तेवढा सन्मान दिला जाईल जेवढा पुरुषाला दिला जातो. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने बोलू की स्त्री पुरुष समानता ही समाजामध्ये आहे. आज आपल्यासोबत असं एक व्यक्तिमत्व आहे, राष्ट्रीय सेवा दलाचे म्हणजे फार जुने कार्यकर्ते आणि माझे प्रमुख मार्गदर्शक, की एखादं सामाजिक कार्य जरी करायचं असेल तरी त्या सामाजिक कार्यामध्ये तुम्हाला एक मूलभूत तत्व असतात ती जोपासली गेली पाहिजे.
आणि तरुणांमध्ये सामाजिक कार्य कसं जागृत व्हावं याचे उत्कृष्ट जाणकार जे आहेत. मी जीवराज सावंत सर यांना आमंत्रित करेन की त्यांनी थोडंसं मोलपूर्वक गायडन्स आपल्याला करायचं इकडे. नमस्कार. सर्व स्त्री पुरुष वर्गाला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.